हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आणि आज रेड रंग आहे आणि इथं ज्योत पण आपली आहे. तर असे आपले हे घट बसवलेले. मी मग भेंडी घेऊन आलेली आहे. आद्विकला दूध बिस्किट वगैरे लागतात तर घेऊन आलेली आहे. तर बघते फराळ वगैरे काही केला नाही तर थोड्या वेळाने बघेल. जस्ट मी आली आता आणि माझी मीटिंग पण होती तर ती मीटिंग पण अटेंड केली. तसेच शाळेतून गेलेली तशीच मीटिंग अटेंड केली, सही वगैरे केली कारण की कारवाई होते. तर तिकडे गेलेली होती एरोड्यात अण्णाभाऊ साठे हॉलला. तर आता जस्ट आले मी घरी, म्हणजे 15-20 मिनटं झाले घरी आले. आता चेंज वगैरे करते कारण की दिवसभर साडी नाही ठेवू शकत. तुम्हाला दाखवते ग साडी. तर अशी होती साडी, शर्ट घातलं कारण खूप थंड वातावरण आहे आणि माझ्या ताईने मला घेतलेली होती साडी. तर चल आता चेंज करते आणि बोलते ना तुमच्यासोबत. तर जस्ट मी आज घरी आता स्कूलमधून आले ना. आज तिसरा दिवस आहे. कालचा व्हिडिओ आताच काल रेड कलर होता. कालचा व्हिडिओ काय झालं स्टार्ट करण्याच्या आध केला. त्याच्यानंतर काय झालं, मला खूप त्रास झाला आणि मला ना घसा पण खूप दुखायला लागला, थंडी वाजायला लागली आणि त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. म्हटलं जाऊ द्यात आणि हाच ब्लॉग मी कंटिन्यू करते. तर आता मी ना मस्त छान इथं भगरची खिचडी बनवून घेत आहे. भगरची खिचडी बनवते आणि गोळी घेते कारण की मला अजून पण त्रास होते. तर चला मी आज दिवसभरात तुमच्यासोबत जेवढं काही शेअर करता आलं तेवढं करेन आणि बोलते. तर मी ना आता मला गोळी घ्यायची आहे, नाहीतर मला इतका खरंच कंटाळा आला ना. तर असं वाटतं की आता लगेच झोपून घ्यावं. सकाळी तर आज उठलंच जात नव्हतं आणि तरी मी उठले, त्यांना डोसे केले, लाईट पण नव्हते. त्याच्यामध्ये मग चटणी बाहेरूनच आणले, पार्सल आणली चटणी. फक्त मी घरी डोसे बनवून घेतले. मग काही टायमाला म्हटलं मिक्सर कसं लावायचं चटणीसाठी. तर आज त्यांना फक्त डोसे आणि चटणी होती, आद्विक दिशूला. तर त्यांना असं पण खूप आवडते, मग दुसरं स्वयंपाक करण्याची काही गरज नाही. आणि मग मी परत त्यांना ना आता ही खिचडी झाली का त्यांना दोघांना परत डोसे चटणी थोडी 2-2, 3-3 गरम गरम काढून देणारे खाण्यासाठी, जेणेकरून ते खाऊन घेतील. आणि मग त्यांना मी झोपायला सांगणार आहे. जरा दुपारी झोपले ना तर कसं ते चिडचिड करत नाही, तर काही ना काही दोघांची एवढी मस्ती चालते ना, त्याच्यामुळे मग मी त्यांना आधी खायला देते आणि झोपतील मग नंतर. तरी तर मी भगरची खिचडी बनवून घेत आहे. मला गोळी घ्यायची म्हणून, कारण की काय झालं अचानकच माझा घसा आधी गेले मी 4-5 दिवस बरंच कामं पाण्यामध्ये होते, उन्हात वरती टेरेसवरती, त्याच्यामुळे बहुतेक मला हा त्रास झाला. मला ना आता झेंडूच्या फुलांची माळ करायची आहे. तर झेंडूचे फुलं मी पहिल्यांदा तोडून घेते. तर सकाळी माझी लावायची राहिली, मला बरंच नव्हतं ना म्हणून मग राहिलं. मी आता मस्त झेंडूचे फुलं तोडते आणि माळ पण लावते. चला तुम्हाला दाखवते. इथं पाल छोटे छोटे आहे झेंडूचे फुलं, एवढे काय मोठे. अरे खूप सारे फुलं आहे, छोटे छोटे पण. इकडे पण एखादी. तर आज तिसरी माळ. तर मी त्या झेंडूच्या फुलांची मस्त माळ बांधत आहे आणि आपल्याच बाल्कनीमध्ये झेंडूचे फुलं होते म्हणून मग बाहेरून विकत आणण्याची पण गरज नाही आहे. आणि मी थोडीशी अशी नाही का एकदम अशी कोरडी नाही केली, अशी केली. चला तर मी खाऊन घेते आणि बोलते. असं खाऊन घेते आणि नंतर मग मला भांडे घासायचे, गादी पुसायची, कपडे मशीनला लावायची, बरीचशी कामं पडली. काल तुम्ही आजारीच होती ना म्हणून मग राहिलंच. तर मी तर आधी खाऊन घेते, मग बाकीचं काम आवरेल. दोघं पण खात आहेत, टी व्ही बघत बघत चाले त्यांचं खाणं. डोसे त्यांना आधी दिले, मग मी नंतर खायला बसले. म्हटलं चला त्यांचं आधी, कसं किती पण काही झालं तर आपल्या मुलांना हात आपण आधी देतो. आणि त्यांना खाल्लेलं असलं तरी माझ्यासमोर थोडंसं खायलाच लावते मी. आणि ते दोघं पण खात आहे. चला मी खाऊन घेते, नंतर बोलते तुमच्यासोबत. येतोय ना तुला खोलून नाही. आणि गोळी आणलेली आहे मी. बस तू हात नको लावू, तसंच दे, मी घेते माझ्या हाताने. का बापरी घेऊ का? जा ना बाजू बाजू, गोळी बाहेर निघायला तोंडावर येईल.
आणि मी ना आद्विकला खाऊ घातलं. परत मी पण गोळी वगैरे घेतली आणि थोडंसं म्हटलं बसून घेते, कारण गोळी घेतल्यावर लगेचच कामं नाही होणार. मग त्याला आधी मी झोपून दिलं आद्विकला. इकडं दिशू पण झोपून गेली. तर लगेच मग मी मला दोघं झोपले. म्हटलं चला मग आपण ही कामं करून घेऊ. खूपच काल मला ना म्हणजे आवरायचंच काही नव्हतं. एकदम ताकदच नव्हती माझ्या अंगामध्ये. बराचसा पसारा पडलेला होता. म्हटलं चला आज तरी आवरून घेऊया. तरी मी गोळी घेतली. मला झोप लागत होती, पण म्हटलं जाऊ दे. आणि मी लगेचच किचन क्लीन करायला घेतलं. ॲक्च्युली किचनवरती खूपच राडा झाला होता सकाळपासून. आणि अगदी कमी स्वयंपाक, तरी पण कसं काय एवढा टिफिन बॉक्स असतात. परत त्यांचे 2-2 टिफिन बॉक्स असतात दोघांचे. त्याच्यानंतर बॉटल्स, त्यांचे प्लेट्स सारखं खाणं काही ना काही काढतात. तर लगेच डिश खूप सारे असतात. ग्लास खूप सारे असतात. आधी प्रत्येक वेळेस त्याला नवीन ग्लास लागतो. तर इतके सारे भांडे झाले. तिथून पाहिले तरी खूप सारे भांडे होते. मला बराच वेळ लागला. आता भांडे वगैरे झाले सर्व. किचन तर ऑलमोस्ट क्लीन होतं चाललेलं आहे माझं. एकदा भांडे झालं ना तर टेन्शन जातं. भांड्यांचाच पसारा खूप सारा राहतो. आणि भांडे मेन आवरायचे असतात किचनवरचे. तर ना मी कंटाळा केला पण असता. मग संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस परत हे सर्व पसारा. त्याच्यामुळे ना खूप अजून असं कंटाळावाणी येतो. म्हणून म्हटलं मग आधीच आता आपण आवरून घेऊया. आता काही झोपत नाही रात्री. परत गोळी घेईन आणि परत झोपून घेईल मग. तर इथं तुम्ही पाहिलंच तर खूप सारे भांडे होते. आता भांडे झालेच आहे. फक्त थोडंफार राहिलेलं आहे. किचन ओटा पुसून घेते. सर्व झाडझूड आणि मशीनला कपडे लावून घेते. तर चला मी आवरते आणि तुम्हाला पण दाखवते.
तर आद्विकला थोडं काही ना काही आणून ठेवत असते ना, त्याला भूक लागत असते नेहमी. आद्विक दिवशी झोपलेले आहे, तोपर्यंत म्हटलं चला आवरून, मला त्रास होत होता, झोपणार होते मी, थोडी लेटले म्हणजे, पण म्हटलं जाऊ दे चला आवरून घेऊ. तर हे सर्व आवरायचं होतं, म्हणजे कसं मुलांना आहे ना पॅकेट खोलायचं, मग तसंच उघडं ठेवता, मग असं मी पॅक करून ठेवत असते. पण तुम्ही पाहिलंच आद्विकला फुटाणे पण खूप आवडतात, तर फुटाणे सुद्धा असे आणून ठेवत असते, त्याला फुटाणे खूप आवडतात. तर ह्या गोष्टीचा ठेवून देते मी इथे. आणि सर्व किचन ओटा तुम्ही पाहिलंच क्लीन झाले, आणि बाकीचं पण आवरून घेतलं मी, आणि इथं सर्व झाडझूड करून घेते. मला ना थोडं काम पण होतं. ॲक्च्युली मला देवाचे भांडे ना ते एका पंचपात्रीमध्ये नाही तर डब्यामध्ये ठेवायचे होते, पण बघेन आता ते नंतर ठेवेन, कारण की काल बरंच आवरणं माझं झालं नव्हतं, त्याच्यामुळे मग मला आहे ना बघेल आता एखाद दिवशी आवरेल ते. तर इथं सर्व ऑलमोस्ट माझे झाले क्लिनिंग, आणि मुलं झोपलेले असतात ना त्या अशा वेळेस व्यवस्थित क्लिनिंग पण होऊन जाते. आणि असं माझं दुपारच्या वेळेचं तरी रुटीन मी ठेवते. दुपारच्या वेळेस मुलं झोपले ना तरी मी कामं आवर्जून करते. किती पण आपण आजारी पडलं ना तर ही कामं काही सुटत नाही आपली. तर आणि ह्यावेळेस आहे ना मी किचन इतकं डीप क्लिनिंग केलं ना, त्याच्यामुळे बहुतेक मला ना त्रास होतो आहे, कारण की मी सारखंच भांडे घासण्यासाठी बाथरूममध्ये ओले पाय असं नाही का, थंडी पण होते, आणि त्याच्यामुळे बहुतेक मला हा त्रास झाला. आणि उन्हात पण वरती डबे वगैरे सुकवले, उन्हात ये जा केली, त्याच्यामुळे मग असेल तर ठीक आहे, असं काही नाही. पण मनाला चांगलं वाटतं की आपण आहे का घरी, आपल्या घरी कधी बापाचा कार्यक्रम राहिल्यानंतर आपण असे आवर्जून घराची साफसफाई करतो, आणि एकटी असल्यामुळे ना माझ्यावर सर्व लोड पडतो ना, त्याच्यामुळे तर पण काही हरकत नाही, मला ना अजिबात कंटाळा येत नाही ह्या गोष्टीचा. तर मला खूपच छान वाटतं की नाही का ह्या सगळ्या गोष्टी करायला, आणि असं एकदम बळजबरीने करते असं काही नाही, खूप मनापासून मी हे सर्व करते, आणि छान मला वाटतं करायला. पण आता इथं मी मशीनला कपडे लावून घेते, आणि चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत. आता जस्ट उठले, आणि काय केलं, झोपून घेतलं तर मी पण थोडंसं उशीर झाला, तर झोपले. आणि आता मी चहा ठेवते, दिवाबत्ती पण करायचं आहे मला, तर आधी चहा घेते. मला गोळी घेतली ना तर मला झोप लागून गेली, तरी मला उठवलं जात नाही, मग मी उठून गेली. म्हटलं चला आता उठते, आता दिशू पण आता उठते, आता उठला दिशू बाकी. जस्ट चहा वगैरे मी घेतला, चहा आता दिवाबत्ती करते आणि स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. तर 6:30 वाजले, चला मी दिवाबत्ती करते आणि तुम्हाला दाखवते. आणि आपला अखंड दिवा तर आहेच, तो पेटतोय मस्त, चालूच आहे तो. तर चला मी दिवाबत्ती करते आणि बोलते. तर मी आता झाले माझं दिवाबत्ती वगैरे झालंय सर्व.
तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.